नमस्कार मित्रांनो, मी आहे भाग्यश्री आणि तुमचं भाग्यश्री कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत. तर आज आपण नवीन पारंपरिक रेसिपी बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी तुम्हाला आज दाखवणार आहे गावाकडचे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं झणझणीत आणि चविष्ट काळा मसाला वांग्याची भाजी. एकदा ही रेसिपी बनवली तर पुन्हा बनवायची वाटेल. वांग्याची भाजी खायला आवडत नसणारे सुद्धा ही भाजी दोनदा वाढून खातील. आज बनवूया झणझणीत आजीच्या हातची आठवण करून देणारी झणझणीत आणि पारंपरिक रेसिपी काळा मसाला वांग. तर गावाकडचं हे काळा मसाला वांग्याची भाजी घरातील सगळेजण बोट चाटत राहतील. तर या पद्धतीने आपण बनवणार आहोत. आज आपण मस्त अशी झणझणीत चविष्ट खमंग काळा मसाला वांग्याची भाजी बनवणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी ताजी वांगी आणलेली आहेत आणि ती वांगी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहत आहात मस्त असे जांभळे वांगे घेतलेले आहे. ते छान धुवून घेतलेत आणि मस्त असे कट करून घेतलेले आहेत. या वांग्याचे फक्त 2 फोडीचे 2च भाग करायचे आहे. तर या ठिकाणी मी कांदा जाळून घेतला आहे. एका ठिकाणी कांदा जाळायला ठेवला आहे आणि दुसऱ्या तव्यावर मी छान असा मसाला खरपूस भाजून घेणार आहोत. पहिल्यांदा काय केले, खोबरं छान असं भाजून घेतलं. त्यानंतर फुटाणे आणि धणे एकत्र छान लालसर भाजून घेतले. त्यानंतर हिरव्या मिरच्या छान अशा हिरव्या परतून घेतल्यात. त्यानंतर लसूणही छान परतून घेतला. कोथिंबीरही छान अशी परतून घ्यायची. सगळं एका भांड्यात काढायचं आणि नंतर कांदा भाजल्यानंतर कोथिंबीर आणि कांदा छान असं परतून घ्यायचे. मग सगळा मसाला एकत्र काढायचा आहे. या ठिकाणी बघा कांदा किती छान भाजला जातो आणि या ठिकाणी कोथिंबीर आणि कढीपत्ता फोडणीला घालणार आहोत. आपण एका कढईत 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. त्यात घातलं आपण कोथिंबीर आणि कढीपत्ता. नंतर लसूण खोबरं छान असं वाटून घेतलं, तेही त्यात मिक्स केलेलं आहे. या ठिकाणी काळा मसाला, मालवणी काळा मसाला घरगुती केलेला, त्यानंतर लाल तिखट 1 चमचा, हळद आणि पुन्हा एकदा काळा मसाला, असे 2 चमचे काळा मसाला घेतलेला आहेत. कापलेले वांगे छान त्याच्यात परतून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे. या स्टेजला मीठ टाकायचे आणि 1-5 मिनटं छान असं परतून द्यायचे. मीठ टाकल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत. आता या ठिकाणी सगळा मसाला आपण बारीक वाटून घ्यायचा. हे पहा, या ठिकाणी मसाला वाटला आहे आणि भाजीसाठी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. त्यानंतर काळा मसाला त्यात टाकून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं आहे. सगळा मसाला, ड्राय मसाला आणि वाटण केलेला मसाला सगळं एकत्र चांगलं एकजीव झालं पाहिजे. मग त्याला तेल सुटायला लागलं की मग त्यात गरम पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा आपण छान असं उकळी येऊ देणार आहोत आणि नंतर मग या ठिकाणी भाजी आपली तयार आहे. कोथिंबीर वगैरे टाकून आपण नंतर सर्व करून घेणार आहोत. बघा किती छान उकळी आलेली आहे. याला छान मस्त असं दमदमीत उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आपल्या वांग्याची भाजी तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. या ठिकाणी आपली काळा मसाला वांग भाजी तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. ही वांग्याची भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. जोडीला कांदा, लोणचं, चटणी आणि छान अशी चुरून घ्यायची भाजीत. जास्त पातळी नाही, जास्त घट्टही नाही, बरोबर मध्यम ठेवायची भाजीचा रस्सा आणि छान चुरून भाजी खाऊन बघा. गावाकडच्या पद्धतीची खूप छान होती. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.